नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर मालिकेमध्ये आपल्याला काव्याची डोही जेवणमध्ये आर्या आता जीवा आणि नंदिनीला खूपच मोठा धक्का देण्याचा विचार करत असते आणि तेव्हाच आता जीवा तिच्या शब्दात तिला चांगलंच उत्तर देतो आणि तिला रंगे हात पकडून तिच्या चांगल्याच मुसके आवडतो। ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर प्रेक्षकांनो, आपल्याला मालिकेमध्ये आता काव्याची डोही जेवणाचे देशमुखांच्या घरामध्ये अत्यंत आनंदामध्ये सेलिब्रेट होत असतात। सगळेजण खूप आनंदामध्ये असतात। तेव्हाच काव्याची डोही जेवणासाठी आर्याही तिथे आलेली असते आणि सगळेजण बाहेर डोही जेवणाचा आनंद घेत असतात। तेव्हाच आता ही आर्या जीवा आणि नंदिनीच्या खोलीमध्ये लपून जाते आणि सरोगेसी करताना त्यांनी एक करार केलेला असतो। त्यांचे सगळे डॉक्युमेंट एका फाईलमध्ये असतात। तेव्हा आता आर्या ती फाईल घेते आणि ती फाईल आता त्या गायब करत असताना तेव्हाच आता ती एकटीच बोलत असते की हे नंदिनी म्हणते की ना, हे बाळ माझं आहे, माझं बाळ आहे। तर ही जर फाईल नसली तर हे बाळ तुझं कसं होणार नंदिनी? आता मी ही फाईल तुझ्या हाती लागू देणारच नाही। मग तू कसं सिद्ध करशील की हे बाळ तुझं आहे? मी तुला तुझं बाळही मिळू देणार नाही आणि तुझा जीवाही तुझ्यापासून दूर राहून करणार आहेत। दोघेही गोष्ट एक फक्त माझ्याच असतील आणि जीवा आणि बाळ, मी आमच्या तिघांचा एक सुखी संसार असेल। आता आर्या एकटीच बोलत असते। तेव्हाच आता जीवा रूम मध्ये त्याचा मोबाईल राहिलेला असतो, तो घेण्यासाठी येतो आणि आल्यावर तो बाहेर आर्याचं हे सगळं बोलणं ऐकतो आणि हे सगळं बोलणं ऐकल्यावर आता मात्र जीवाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। नंदिनी जे काही आर्याबरोबर वागत आहे तिला प्रत्येक वेळी जाणीव करून देते की हे बाळ नंदिनीचं आहे, ते योग्यच करत आहे। आता हे जीवालाही पटलेलं असतं। तेव्हा लगेच आता रूम मध्ये जातो आणि म्हणतो, आर्या तू हे काय करतेस? तुला लाज नाही वाटत का? असं काही बोलताना हे बाळ तुझं आहे की तुझं आणि जीवाचं आहे असं तू स्वप्नातही विचार करू शकत नाही। बाळ फक्त नंदिनीचं आहे आणि आम्ही आमच्या तिघांमध्ये दुसऱ्या कोणालाही येऊ देणार नाही। तुला तर कधीच नाही आर्या, तू फक्त आमची सरोगेट मदर आहे। त्यामुळे तू जास्त स्वप्न रंगू नकोस, याच तुला जास्त त्रास होईल। यापुढे मला तू असे कोणतेही उद्योग करताना दिसली तर ना, मी विसरून जाईल की तुझ्या पोटात माझं बाळ आहे। आम्ही स्वप्नातही नंदिनीला त्रास देण्याचा विचार करायचा नाही। तू एकटी पडलीच आहे, ते तुझ्या कर्माने आणि नंदिनी सोबत मी आहे, ते तिचं नशीब आहे। त्यामुळे तिच्या नशिबातून तू कधीही काढू शकत नाही आणि मी माझ्या नंदिनीपासून कधीच दूर जाणार नाही। तू काही केलंस तरी मी फक्त नंदिनीच असेल, असं म्हणत आता जीवा चांगलंच आर्याला सुनावतो आणि त्याच्या हातामधून ती फाईल आणि लगेच हिसकावून घेतो आणि कपाटामध्ये ठेवून देतो आणि तिला म्हणतो, पुन्हा या फाईलला तू हात जर लावलास ना, मी तुला सोडून देतोय, कारण तुझ्या पोटामध्ये माझं आणि नंदिनीचं बाळ आहे। तेव्हाच आता नंदिनी ही रूम मध्ये आलेली असते आणि ती हे सगळं बोलत असते। तेव्हा आता जीवा तिच्या बाजूने एवढं सगळं बोलत असतो, हे ऐकून नंदिनीला खूपच बरं वाटलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, जीवाचं आर्याने जे काही सुनावलं ते योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा।